UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडनं आग्रह केल्यानं दिल्लीमध्ये जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीमधून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। JP नड्डांनी मफलर घातल्यानं माझा भाजपमध्ये प्रवेश, महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो, नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, मनामध्ये प्रश्न, एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। शहांच्या बैठकीमध्ये सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, माध्यमातील बातम्यांना अजित पवारांकडून पूर्णविराम, तर मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती, भाजपच्या गोटामध्ये भीती, पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवारांचा दावा। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी सर्व शोधून काढलं, पुण्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मोहन भागवत यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंनीच शोधली, हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही, भागवतांच्या विधानावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी, बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचाच फोटो, अजित पवारांचा फोटो नसल्यानं चर्चांना उधाण। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।